नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती, व्हिडिओ शेवटून बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून सांगा, चॅनलला सबस्क्राइब करा। करू शकता कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होईना, कांद्याला 2 वेळेस भाव जाहीर करण्याची वेळ नाफेडवर आली, मात्र या ठिकाणी भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही। नाफेडने किमान 2500 रुपयाचा भाव द्यावा यासाठी अनेकदा मागणी करून देखील फारसा उपयोग या ठिकाणी झाला नाही। नाफेडसह एनसीएफ कांदा खरेदीची अखेरची घटका मोजत असून दोघा संस्थांचे 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट गाठण्याचे नाकीनऊ येत आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट अशी आहे, रेकॉर्डवरील कांदा आणि प्रत्यक्ष खरेदी केलेला कांद्यात तफावत आढळून आलेली आहे। नाफेड खरेदी केंद्रावर प्रकार हा समोर येत आहे आणि एकंदरीतच जिल्ह्यातील नाफेड व एनसीएफच्या कांदा खरेदी केंद्रावर यंदा देखील अनियमितता असल्याने भरारी पथकाकडून आढळून आले आहे। रेकॉर्डवरील कांदा व प्रत्यक्ष खरेदी केंद्रात पडून असलेला कांदा यातील वजनात तफावत आढळून असल्याची माहिती सहकार विभागातील भरारी पथकान या ठिकाणी समोर आले आहे। एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, जमा झालेला कांदा अजूनही खरेदी केंद्रावर ओसाडपणे पडून आहे। कामगार मिळत नसल्याने या ठिकाणी हा कांदा अद्याप कांदा चाळीत पाठवण्यात आला नाही, असे कारण खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दिले आहे। जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकांचे गेल्या 10 दिवसात 44 कांदा खरेदी केंद्रावर भेट देत एकंदरीत प्रत्यक्ष पाहणी केली। यातील बहुतांश केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याने या ठिकाणी एकंदरीतच महत्त्वाची ही अपडेट आहे आणि एकंदरीतच लावले असल्याचे आढळून आले आहे। धन्यवाद। लाईक सबस्क्राइब कमेंट करा, सांगा व्हिडिओ तोपर्यंत ते थांबतोय। महाराष्ट्र जय श्री, धन्यवाद। सबस्क्राइब करा, लाईक आणि कमेंट करा, सांगा।